दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावरनं अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। भाजपकडनं अनेक ऑफर आल्या होत्या, मात्र भाजपत जाणार नाही असं दिपके यांनी म्हटलंय। तर भाजपनं धमक्या दिल्याचा दावा देखील माध्यमांशी बोलताना त्यांनी केलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांनी देखील त्यावरून टीका केली आहे। ऑफर आले तुम्हाला? किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। तुम्हाला ऑफर आली? चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बाबांनाही चालू होतं, पण बीजेपी मध्ये या नाही तर आईबाप हो, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करता की आता भाजपकडनं, मोठ्या नेत्यांकडनं, छोट्या नेत्यांना, मंत्र्यांना आणि खासदारांना सांगण्यात आलेलं आहे की आता मोदी साहेबांची बाजू घ्या, धर्मेंद्र प्रधानांची बाजू घ्या, आणि हे आंदोलन कसं खराब होतं, कसं बदनाम करता येईल या आंदोलना युवांच्या, असा प्रामाणिकपणे प्रयत्न। यांच्याबद्दल बोलणं न बोललेलं चांगलं। त्यांच्या व्हिडिओ बघितल्यानंतर आजची ती आमची आंदोलन करणारी मुलं आहेत ना, यांच्यापेक्षा 10 पटीने चांगले आहेत। आणि त्यांनी सुद्धा या पिढीला जर दुखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे चित्रपट जसे आता फ्लॉप होत चाललेले आहेत, ह्याच्या पुढे सुद्धा सगळे चित्रपट फ्लॉप होतील आणि राजकारणातला आयुष्य सुद्धा त्यांचं फ्लॉप होईल। तर आता या धमकी प्रकरणावरनं भाजपनंही सवाल केलेत। कोणत्या माध्यमातून धमकी दिली या संदर्भात माहिती द्या, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे। अशा प्रकारची विधानं दुर्दैवानं ते करत असतात। तुम्हाला धमकी दिले, दाखवा कुठला कागद आहे, फोनवर आले, द्या कुठला नंबर आहे हिंमत नाही। फक्त मीडियावर कुठेतरी ते आलं पाहिजे म्हणून करू नका। आदरणीय देवाभाऊंच्या राज्यात न्याय सगळ्यांना समान आहे। मग तिकडे झुरळ पार्टीचा नेता असेल किंवा एक सामान्य माणूस असेल, सगळ्यांना समान न्याय। तर त्याच्यामुळे फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून अशा प्रकारची विधानं आहेत, या विधानांना अर्थ नाही।